मॅडम नमस्कार. नमस्कार. वर्गातले सगळे माझे वर्गबंधू, वर्गमैत्रिणी, त्यात शिंदे सर आहेत. शिंदे सरांना पाहिलं मगाशी. चव्हाण दळवी सर आहेत. सर्व कुलकर्णी बंधू आहेत. कुलकर्णी श्रोतृ वर्ग आहे. रंजना मॅडम आहेत. तृप्ती मॅडम आहेत. सगळे जिज्ञासू, अभ्यासू आणि ऐकायला उत्सुक असणारे सगळे विद्यार्थी आज आलेले आहेत. आणि खरं तर झिबू सिम्बॉल झाल्यानंतर झिबू एंजलचा जो वर्ग आपला झाला त्याच्यातून ऍडव्हान्स एंजलसाठी सगळ्यांचीच उत्सुकता वाढलेली आहे. आणि त्या पोटी सगळेजण वेळेवर उपस्थित राहत आहेत. तेव्हा अधिक वेळ न घेता मी सरांना विनंती करीन की आजच्या एंजेलच्या वर्गाला, ऍडव्हान्स एंजेलच्या वर्गाला सुरुवात करावी. आजचा एंजेलचा 3रा वर्ग आहे. तेव्हा या 3ऱ्या वर्गासाठी सरांनी सुरुवात करण्यासाठी त्यांना विनंती करते. नमस्कार सर. धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा हळदणकर मॅडमचं स्वागत करतो. त्यानंतर आपले शिंदे साहेब आहेत, दळवी साहेब आहेत, कुबल मॅडम आहेत, सगळ्या कुलकर्णी आहेत, त्याच्यानंतर देशमुख मॅडम आहेत, इत्यादी अन्य सर्वांचं जी उपस्थित मंडळी आहेत त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आता त्या ह्याच्यामध्ये आपला हा जो विषय आजचा हा एंजल्स कार्डचाच एक पार्ट 2 आहे. आता पार्ट 2 म्हणजे हा ऍडव्हान्स भाग आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, तर पहिल्यांदा एंजल्स म्हणजे काय आहे तर आपण पार्ट 1 मध्ये शिकलो होतो. ते डोरियन वर्च्यूचं हे कार्ड होतं. आता हा जो कोर्स आहे हा डिफरंट आहे. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या नोट्स वगैरे जे आहेत ते पूर्णपणे क्लास झाल्यानंतर मी पर्सनल पाठवणार आहे. तर त्या ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आणि मॅडम तुम्हाला विनंती करतो कोल मॅडमना की तुम्ही त्यामध्ये जसं आता जी चित्र लावायची आहे तर कार्ड तुम्ही लावा. मग त्याचं विश्लेषण जे आहे ते आपण करू. मला वाटतं पहिल्यांदा जे कार्ड आहे हंटर कार्ड आपलं झालेलं आहे ना, मला वाटतं मॅडम. हा सर, 9व्यापासून नाईट नावाचे नाईट लावते मी. सर नाईट. हा, मग आता हे नाईट कार्ड आहे. जरा बघून घ्या व्यवस्थित. त्या कार्डामध्ये त्याच्या हातामध्ये एक प्रकारचं शस्त्रासारखी एक गोष्ट आहे आणि तो पूर्णपणे मग्न झालेला आहे. नाईट हा जो भाग आहे तर त्याच्यामध्ये आपलं रक्षण करता असं सुद्धा सांगितलेलं आहे त्या कार्डामध्ये. आता रक्षण करता म्हणजे काय की त्याच्यावरती अनेक जबाबदाऱ्या येतील. योग्य विचार करणारा आणि त्यानंतर शक्तिशाली, आदरणीय, त्याला समाजामध्ये भरपूर काही मान सन्मान असणारा, अतिशय महत्व, मदत कार्य, न्याय संस्था, शांतता, जागतिक संबंध, एखादी चूक झाल्यानंतर त्याला माफ करणारा. आता आपण जेव्हा टेरोमध्ये सुद्धा नाईट कार्ड शिकलो होतो, पण हा जो नाईट कार्डचा जो आहे हा अतिशय त्याच्यापेक्षा सुपेरियर आहे. त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जो फोटो पाहिला तर हा एक संत आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये प्रार्थनादर्शक, ज्याला आपण म्हणतो की एखाद्या संताची प्रार्थना करावी तर त्याप्रमाणे हे कार्ड जे आहे, ज्यांचा जो काही प्रश्न असेल तर त्याच्यानंतर जे ऑनेस्टी ज्याला म्हणतो आपण, तर तसं हे कार्ड त्याचा विचार केलेला आहे. आणि ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सफलताकारक सफलतापूर्वक, ज्याला आपण म्हणतो की एखादी गोष्ट तुम्हाला जर हवी असेल किंवा ह्या कार्डापासून तुम्हाला ज्या काही गोष्टी अपेक्षित असतील तर त्याच्यावरती तुम्ही त्याचा विचार करू शकता, मागणी करू शकता. आणि याच्यामध्ये त्यांचं मेडिटेशन जे आहे ते पूर्णपणे एकदम चांगल्यापैकी तो तल्लीन झालेली हे जे कार्ड आहे. आणि हा दुसऱ्यांचं हितचिंतणारा व्यक्ती म्हणून सांगितलेला आहे. आता ज्यामध्ये आपण असा विचार केला की जातकाच्या जीवनामध्ये एखादा प्रश्न आल्यानंतर त्या जातकाला आपण प्रश्न कसा सोडवायचा. आणि परत तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही कार्डाचा स्प्रेड कराल, ही कार्ड जेव्हा तुम्ही आणाल त्यावेळेला त्याच्यावरती
जेव्हा कार्डाचं ज्याला आपण म्हणतो की स्प्रेड करून जातकाने निवड केलेल्या कार्डामध्ये हे जर कार्ड आलं तर जातकाचा कुठलाही प्रश्न असल्यास त्या जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच अतिशय चांगल्यापैकी गोष्टी घडतील. त्याचं नियंत्रण त्याच्यापाशी असेल, त्याला मान सन्मान मिळेल. अधिकतम ही जी देवता आहे एक प्रकारची, तर त्याचं हे जे नाव आहे तर ते नाईट म्हणून ह्या कार्डाचं नाव सूचित केलंय. पण त्याच्यामध्ये न्यायदेवता सुद्धा आहे, योग्य निर्णय मिळेल असंही सांगितलेलं आहे. मॅडम कार्ड काढा जरा. योग्य निर्णय मिळेल हेही सांगितलेलं आहे. आणि अतिशय विचारवंत व्यक्ती असेल किंवा ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतील त्या विचारपूर्वक कराव्या असा तऱ्हेचा संकेत जो आहे तो या कार्डावरती दर्शवलेला आहे. आता त्या ह्याच्यामध्ये त्याची रूपरेखा जर आपण पाहिली तर त्या रूपरेखेमध्ये तुम्हाला अतिशय शांत, शीतल आणि न्यायप्रविष्ट अशा ज्या काही गोष्टीचं आपण विचार करतो तर तसं हे कार्ड जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टींची सफलता प्राप्त होईल असं आपल्याला जातकाला सांगायचं आहे. आता ह्यामध्ये जर समजा जातकाने आपल्याला विचारलं कुठला प्रश्न असेल तर प्रश्नाचा तुमच्या समोर कुठला प्रश्न आहे तर त्याच्यावरती उत्तर कसं द्यायचं त्याला फार महत्व आहे. आता जर समजा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर समजा नोकरीचा प्रश्न असेल, आर्थिक प्रश्न असेल, घराचा प्रश्न असेल, फॅमिलीचा प्रश्न असेल, तर असे प्रश्न तुम्हाला विचारणारे लोक असतात. तर एकदम सिंपल ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये जातकाने विचारलेला प्रश्न हा कोणता आहे तर त्याला जे काही उत्तर आपल्याला द्यायचं आहे तर ते उत्तर अतिशय चांगलं असेल की तुम्हाला तुमच्या गोष्टीपासून न्याय मिळेल. तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होतील. आणि ह्या ह्याच्यामध्ये जेव्हा एखादं कार्ड तुम्हाला हे जवळ ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला लाभ मिळू शकतो. अधिकतम या कार्डावरती तुमचे अनेक प्रश्न जे आहेत ते सुटू शकतात अशा तऱ्हेचे हे कार्ड सूचित केलेलं आहे. आणि मग तिथून तो जातक हे जे कार्ड आहे हे रक्षण करता न्याय देवता अशा तऱ्हेने त्याचा उल्लेख केलेला असून एकदम छानपैकी तुम्हाला त्या देवतेचा प्रसन्नता मिळेल आणि तिथून तुमच्या कार्याला सुरुवात होईल. नवीन एखादं कार्य सुरू करायचं असेल तरी सुद्धा काही हरकत नाही. तुमच्या जीवनामध्ये तो आनंद जो आहे तो निश्चित तुम्हाला सापडेल आणि त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचे अडथळे येणार नाहीत असं आपल्याला जातकाला सांगायचंय. या कार्डावरती तुम्हाला कळलंय का का काही विश्लेषण आणखी करायचं आहे का तुम्हाला काही माहिती हवी आहे सांगा. सर विचारा. एक प्रश्न विचारू. हा हा बोला. आता हे कार्ड रक्षणकर्ता म्हणून सांगितलंय आणि तो न्याय देणारा आहे. तर समजा एखादं कोर्ट मॅटर खूप वर्ष कोर्टात पेंडिंग असेल आणि हम्म. अतिशय प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला न्याय मिळत नसेल तर हा हे कार्ड ते जवळ ठेवलं तर चालेल का? हा कार्डाचा उपयोग एंजल्स मध्ये असा आहे मॅडम की कार्डामध्ये असणारी जी एनर्जी आहे जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि प्रत्येक हा, वेळेला जर समजा तुमच्याकडे जातकाला तो जातक कुठला तरी प्रश्न घेऊन येतो त्या हा, प्रश्नावरती त्याला तुम्ही हे कार्ड सजेस्ट करू शकता किंवा त्याला रेकमेंड करू शकता की हे कार्ड तू जवळ बाळग. त्या कार्डाचं स्क्रीनशॉट म्हणा किंवा कलर हा, झेरॉक्स म्हणा तुमच्याकडे असेल तर त्याला हा, तुम्ही तसं पीडीएफ मधून कटिंग करून देऊ शकता आणि सांगू हा, शकता की हे कार्ड तू वापर तर तुझ्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील. मग त्या हा. न्यायासंदर्भात असो, नोकरी संदर्भात असो, आर्थिक असो, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ही दैवी विद्या असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच ती गोष्ट जी आहे ती साकार होईल. ओके ओके. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू मॅम. नमस्कार. बोला. आता दुसरं कार्ड लावायचं आहे का तुमचा काही प्रश्न आहे कोणाचा? कार्डाची ओळख कळली का तुम्हाला? पहिल्यांदा कार्ड हे तुमच्या स्मरणामध्ये राहिलं पाहिजे. कार्ड आल्यानंतर त्या कार्डाकडे जातकाच्या समोर बघत बसायचं नाही. ताबडतोब त्या कार्डाचं नाव आणि त्याचं विश्लेषण हे जे हॉनेस्टी कार्ड आहे त्याचा जो भाग आहे तो हॉनेस्टी आहे म्हणजे प्रामाणिकपणा या कार्डामध्ये अतिशय चांगल्यापैकी दिसून येईल असं सुचवलेलं आहे. मॅडम दुसरं कार्ड लावा 10 नंबरचं. लावते. लेडी कार्ड आहे मला वाटतं बघा.
कोणतं आहे कार्ड? लेडी लेडीजचे हे येते आलं. आलं ना? आता मला इथे दिसत नाही. हा, लेडी कार्ड आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, लेडी कार्ड म्हणजे काय, तर स्त्री, बरोबर आहे की नाही? आता ह्या लेडी कार्डामध्ये काय सुचवतो, तर ती तुम्हाला कशी दिसते, तर त्या ठिकाणी ती अतिशय प्रसन्न आहे. आता हे जे कार्ड आहे हे शुक्र ग्रहाच्या अंतर्गत आहे. आजूबाजूचा देखावा जर तुम्ही पाहिला तो अतिशय चांगला आहे, आणि तिच्या हातामध्ये एक पेंटाकलचं साईन असणारं चिन्ह आहे. म्हणजे आर्थिक भरभराट आहे, सौंदर्य आहे, निसर्ग आहे, निसर्गाच्या याच्यामध्ये राहणं, वास्तव्य करणं, आणि त्या ह्याच्यामध्ये आनंद, प्रगती, जसं आपण म्हणतो की दैवी शक्ती ह्या व्यक्तीकडे आहे. आणि ही स्वतः एखादी गोष्ट करेल, म्हणजे ज्याला आपण आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला सांगू शकतो की तुझा मान सन्मान अतिशय चांगल्या पैकी होईल, तुला रिस्पेक्ट मिळेल, असा हा जो भाग आहे तो याच्यामध्ये दाखवला जातो. दुसरा भाग की हे एक देवरूपी कार्ड आहे. आता देवरूपी कार्ड म्हणजे काय, तर ह्या व्यक्तीकडे पाहताना तुम्ही एक स्त्री म्हणून पाहू नका, तर ती एक अशा तऱ्हेची लेडी आहे की जिच्या अंतर्मनामध्ये आणि एक वेगळी ऊर्जा आहे. आणि ती ऊर्जा कशी आलेली आहे, तर ती डिवाइन सायन्स ज्याला आपण म्हणतो, तर अशा तऱ्हेने तिच्याकडे ती प्राप्त झालेली आहे. आणि तुमचे सगळे जे प्रश्न आहेत, जसं तिच्या हातामध्ये असणारं जे सिम्बॉल आहे, तर ते पेंटाकल्स आहे असं, आणि त्या ह्याच्यातून त्या जातकाच्या जीवनामध्ये आर्थिक काही जर कटकटी असतील किंवा तत्सम काही चिंता असेल, तर निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये काही प्रश्न असतील तर सुटू शकतील. स्पेशली हे कार्ड जेव्हा आपण पाहू, तर वैवाहिक जीवनासाठी म्हणून जर एखादी व्यक्ती आपल्याकडे विचारायला आली, तर निश्चितच हे कार्ड त्याचा प्रश्न जो आहे ते सोडवू शकेल, अशा तऱ्हेचं हे कार्ड आहे. आता आलं का लक्षात तुम्हाला काही? त्याच्यामध्ये ग्रोथ आहे, आणि त्याच्यामध्ये रिवॉर्ड्स आहेत, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी मान सन्मान मिळेल, समाजामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला त्याच्यातून एक सामाजिक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ शकेल, अशा तऱ्हेचं हे कार्ड विचारामध्ये आलेलं आहे. हा, बोला कुलकर्णी. काढा सर ते कार्ड तिच्या मॅडम. हातामध्ये फळ आहे सर, ते झाडाखाली जे उभे राहिले ना, ते जे फळ आहेत ना, ते ते बी कापलेलं फळ आहे हा, सफरचंदासारखं सर. पण ते बीज आहे ना, त्याच्यामधून एक उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे हो त्या हो हो. ते पेंटाकलचं जी निशाणी आहे ना, तशा तऱ्हेचं आतमध्ये जे फळ आहे त्याच्यामध्ये सिम्बॉल जो दाखवला जातो, तो सिम्बॉल तुम्ही पहा, तर त्या हो ह्याच्यामधून पेंटॅकल सारखं आहे ते. पेंटाकल सारखं आहे. म्हणून ज्या हो. इच्छा आकांक्षा आहेत, आणि शुक्र ग्रहाचं कार्ड असल्यामुळे ते फळ जे आहे ते त्या जातकाला तिथे शुक्राच्या बाबतीमध्ये आपण विचार करतो. कार्ड ओके, काढा म्हणजे बरं. शुक्राची जी काही फळं आहेत हो, ती हे कार्ड आल्यानंतर मिळतील असं आपण सांगायला हरकत नाही ना सर? येस येस. म्हणजे ओके. तिथे तुम्हाला कार्डाचा उपयोग, कार्ड काय सांगतं, तर त्या ठिकाणी कार्ड तुमचा आनंद सांगतो, ग्रोथ सांगतो, त्या ठिकाणी फळप्राप्ती होऊ शकते. आणि पण ती कुठल्या माध्यमातून होईल, तर एखादं स्त्री जातक असेल, तुमच्या सोबत एखादी स्त्री असेल, पार्टनर म्हणून असेल, तर त्या ठिकाणी निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये चांगल्यापैकी प्रगती होऊ शकते. आणि हे कार्ड जे आहे ते ग्रोथचं आहे, म्हणजे वाढ होणं, अशा तऱ्हेचं आहे. आणि ते जे फळ कापलेलं आहे ना मॅडम, त्याच्यामध्ये जे काही निशाणी दिसते, तर ती हा. पेंटाकल्सची आहे. हो कळलं सर. का? हा, अशा तऱ्हेने म्हणजे संततीविषयक जरी प्रश्न आला तरी सुद्धा सर आपण येस, पॉझिटिव्ह म्हणजे थोडक्यात हो, पॉझिटिव्ह कार्ड आहे हे सगळ्या बाबतीमध्ये. नक्की सगळ्या बाबतीमध्ये. हो. स्पेशली आपल्याकडे जेव्हा एखादं जातक येतो, त्याची चिंता विवाहाची आहे, वैवाहिक जीवनाची आहे, तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून त्याला सहज मिळतील. आर्थिक सुबत्ता मिळेल, निसर्गाचं वातावरण मिळेल, सौख्य मिळेल, ऍटमॉस्फिअर असेल चांगल्यापैकी, ज्या वातावरणामध्ये तो राहत असेल ते सुद्धा अतिशय समृद्ध आणि चांगलं असेल, अशा त्याचा भाग जो आहे तो या कार्डामध्ये सुचवलेला आहे. ओके सर, धन्यवाद सर. धन्यवाद. बोला, आणखी कोणाला विचारायचं आहे? तर एक मी विचारत होतो, बोला ते बोला. त्या लेडी जे दाखवलंय ना, ते लेडीचं ते म्हणजे कसं आहे, पाठीमागे निसर्ग आहे आणि तिची म्हणजे तिच्यामध्ये जे दैविक पॉवर तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे आहे. हो, तर त्या आता दैविक पॉवर निसर्ग म्हणजे एक आजारपणाला पण ते एखादा माणूस असेल किंवा मनाच्या विवंचनेमध्ये एखादा माणूस असेल किंवा एखादी गोष्ट स्ट्रेस मुवमेंट मध्ये असेल,
म्हणजे एकदमच वेगळ्या ह्याच्यावर, किंवा एखाद्याला कुठल्या प्रोजेक्टच्या बद्दल असेल, किंवा प्रगती तर तुम्ही सांगितलंच आहे, पण त्याला आपण उपाय काय करू सांगू शकतो हिलिंग? आता कसं नाही हे जर एवढं पॉझिटिव्ह कार्ड आहे, एवढं पॉझिटिव्ह कार्ड आहे की तुमचे प्रश्न सुटतील. पण समोरच्या माणसं, आता हे जे आजारपण हे आहे, तर तो समोरचा माणूस एक आपल्याला एक अप्रोच होईल की बाबा ठीक आहे सुटतील, पण आता मी त्याचाच सामना करतोय, मग मी काय करू आणखीन पुढे? आता हे कार्ड आलं म्हणजे प्रश्न सुटतील का? कारण हे कार्ड द्यायचं असतं किंवा इतर काय करायचं असं याप्रमाणे विचारतोय मी. आता एंजल्स मध्ये अशी सोय आहे की आता एंजल्स मध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या हिलिंगमुळे होतात. आता ह्यामध्ये ही येस सर. पद्धती अशी आहे की समजा हे कार्ड जातकाने काढलं, आता ह्याच सर. कार्डाचं स्वरूप जे आहे ते आपल्या डोक्यावर ठेवल्यानंतर तुम्ही जर समजा जे हिलिंग आहे ते डिलिव्हर करणार असाल आणि त्याला आपण सांगू शकता, जसं काही वेळेला जर आपण त्या ठिकाणी कन्सल्टिंग करणार आहोत तर त्याला आपण सांगू शकतो की तुझ्याकरता मी हिलिंग देईन, आणि हिलिंग हे जे उपचार पद्धती जी आहे ती व्हॅलिड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं असं बंधन नाही. आणि त्या ह्याच्यामध्ये हे कार्ड तुमच्या स्मृतीमध्ये असेल आणि त्यावेळेला तुम्हाला त्याच्या ज्या काही अडचणी असतील त्या पूर्ण व्हाव्यात, तर हे कार्ड जे आहे तर ते भरभराटीच आहे, ग्रोथ आहे, मुख्यतः ग्रोथ आहे. आणि लेडी हा जो शब्द आहे तर जातक जर पुरुष असेल आणि त्याच्या जीवनामध्ये जर स्त्रीचे जर काही प्रश्न असतील तर ह्या कार्डाच्या उपासनेपासून निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्यापैकी अभिप्राय मिळू शकतो. असं आहे. येस सर, थँक्यू सर. आणखी कोणाला विचारायचं आहे? कार्डाबद्दल कार्ड तुमच्या लक्षात आलं ना, कार्ड काय आहे ते? कार्डाच्या फिगर वरतीच तुम्हाला पुढचं भविष्य सांगायचं असतं. हा एंजल्स मधला नियम आहे. आणि त्याचा उपयोग कसा करायचा तो त्या ठिकाणी त्याचे जे काही प्रश्न असतील तर त्याचं जे खाली टायटल आहे ते टायटल ग्रोथचं आहे, म्हणजे प्रगती होणं. एखादी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये, आता शुक्र हा ग्रह जो आहे तो जीवाणू आहे, तर त्या ह्याच्यामध्ये समजा संततीचा प्रश्न आला तर निश्चित त्या ठिकाणी आन्सर जे आहे ते पॉझिटिव्ह असेल. तर त्याची इच्छा पूर्ती करण्यासारखं हे कार्ड आहे. इच्छा पूर्ती. दुसरं कार्ड लावताय मॅडम? काय करा? लावते 11 नंबरचे लॉर्ड. हा. नाही लागत. सर. हा, आता दिसलं बघा. आता हा जो लॉर्ड आहे याच्यामध्ये ह्या कार्डाचं नाव काय आहे तर लॉर्ड आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये तिथे असं सांगितलेलं आहे की ऑथेंटिटी, सत्यता जी आहे ती ह्याच्यामध्ये, म्हणजे परमेश्वराचं स्वरूप ज्याला आपण लॉर्ड म्हणतो, म्हणजे तो त्या ठिकाणी बॉस आहे. कळलं का? लॉर्ड म्हणजे काय? माय लॉर्ड, बॉस. मग आता हा लॉर्ड जो आहे तो सत्यतेचा जास्तीत जास्त तिथे फळ देणारा आहे. सत्यता, अधिकतम त्याच्याकडे एक वेगळ्या तऱ्हेची पॉवर आहे, अधिकार आहेत. जीवनामध्ये परिवर्तन येण्याची शक्यता त्याच्यामध्ये दर्शवली जाते. दुसरा भाग असा आहे की आपण जातकाला सांगायचं की तुझ्या पाठीमागे परमेश्वराची कृपा आहे, तू निराश होऊ नको. म्हणजे ज्या ठिकाणी राजाचा आदर असतो त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच राजासारखा, आपण लॉर्ड म्हणजे काय तर तो राजा आहे. आपण म्हणतो की त्या राशीचा लॉर्ड कोण आहे तर तो तिथला बादशाह आहे. मग अशा वेळेला एखाद्या वस्तूला जर समजा नियंत्रित करायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला ह्या कार्डाची मदत घेऊ शकता, अशा तऱ्हेचा भाग आहे. दुसरी गोष्ट की सल्लागार, एखादं सजेशन द्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही तो सल्ला देऊ शकता किंवा सल्ला घेऊ शकता. परिस्थिती असेल त्याप्रमाणे वागणे, अशा तऱ्हेचा हा इथे सुझाव केला जातो. आणि त्याच्या वेळेला एखादा नवीन बदल एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये होऊ शकतो आणि त्या ह्याच्यातून त्या जातकाच्या जीवनात बऱ्याच अनेक गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये परिवर्तन होण्याची शक्यता
दर्शवली जाते. आता लॉर्ड ह्याचा अर्थ काय आहे, तर मुळामध्ये ह्याच्या पुढे कोणाचं चालत नाही. म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला फॉलोअप करणं अत्यंत आवश्यक आहे. जर समजा एखादी व्यक्ती आपल्याकडे आली आणि तिने विचारलं की माझ्या कार्यामध्ये जे काही अडथळे आहेत तर ते अडथळे कसे दूर होतील, तर त्यावेळेला त्या ठिकाणी असं सांगायचं की तुला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल, तर तू स्वतःहून ते कार्य करू नकोस. तुला एखादा बॉस तुला आदेश देणारी व्यक्ती किंवा तू एखाद्या गोष्टीचा फॉलोअर झाला पाहिजे, तरच त्या ठिकाणी तुझं कार्य पूर्ण होईल. कार्ड काढा मॅडम जरा. लोकांचं बघून झालेलं आहे कार्ड. म्हणजे लॉर्ड ह्याचा अर्थ काय आहे की तुमच्यापेक्षा वरती असणारी व्यक्ती, प्रमुख व्यक्ती. म्हणजे तुम्हाला कोणाच्या तरी हाताखाली काम करूनच पुढे जाण्याची संधी मिळू शकते. आता जातकाचा प्रश्न कुठल्याही तऱ्हेचा असला तरी सुद्धा तुम्हाला एखादा बॉस किंवा एखादी देवता त्याला प्रमुख मानूनच तुमचं कार्य सुरू करायला हवं. हे कार्ड सुद्धा पॉझिटिव्ह आहे, पण ते कार्ड संयोगी म्हणून कार्ड तुम्हाला वापरता आलं पाहिजे. आता संयोगी म्हणजे काय, की एखाद्या आपल्या वरिष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद किंवा तत्सम एखादी व्यक्ती असेल की जिच्या गाईडलाईन खाली, तिच्या निदर्शनाखाली तुम्हाला कार्य करावं लागेल. अशा तऱ्हेने तुमचं कार्य पूर्ण होईल. म्हणजेच काय की लॉर्ड कार्ड असं सुचवतं की तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला तुमच्यापेक्षा वरिष्ठ असणाऱ्या व्यक्तीला मान देऊन, त्याला सोबत घेऊन, त्याचं ब्लेसिंग घेऊनच तुम्ही तुमच्या कार्याला सुरुवात केली पाहिजे. बोला कुलकर्णी मॅडम, विचारा प्रश्न. सर इथं पाठीमागं दोन मेंढे दिसत आहेत सर, तसाच आकार दिसतो. म्हणजे थोडक्यात हे मेष राशीचं म्हणजे मंगळाच्या अखत्यारीतलं हा. कार्ड म्हणता येऊ शकतं का सर? की हो, आता तुम्ही मंगळ सांगितलं की फॉलो केलं पाहिजे तुम्हाला कोणाला तरी. आता मेष राशीची व्यक्ती म्हणा किंवा मंगळाची व्यक्ती ही सेनापती म्हणून पुढे चालत असते आणि त्याला तुम्ही फॉलो केलं पाहिजे, तसं येस. सुचवतं का सर हे कार्ड? हो, ह्याच्यामध्ये पहिलं लॉर्ड म्हणजे काय, जो पुढे जातो तो आपला लॉर्ड आहे. म्हणजे हो ज्याला आपण म्हणतो की आपल्यापेक्षा वरिष्ठ आहे. तर हो तसं मेष राशीचं कार्य जरी तुम्ही म्हटलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही हरकत नाही. पण ह्या कार्डाचं रूप जे आहे त्याच्या हातामध्ये बरीचशी ताकद आहे, त्याच्याकडे हो एनर्जी आहे, त्याच्याकडे अधिकार आहेत आणि तो न्याय संस्थेशी संबंधित, पोलीस संस्थेशी संबंधित अशा तऱ्हेने अच्छा जातकाचे कुठलेही प्रश्न आले तर तुम्ही आता जसं काढलं की मंगळाचा विषय निघाला, तर मंगळ हा पोलीस डिपार्टमेंटशी कनेक्टेड आहे. मग त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये कुठलं कार्य करू, तर मग हो इंजिनिअरिंग आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये दर्शवलं जातं. आता त्या लेडी कार्डामध्ये काय आहे, तर शुक्राच्या अखत्यारीत येणारे जे काही कार्य आहेत त्याच्याबद्दल आपण हो विचार करू शकतो. तर म्हणजे व्यवसाय तसंच बाबतीत हे पण कार्ड, आपण तसं मार्गदर्शन करू शकतो सर ह्या कार्डानुसार येस पण. येस येस, कार्डानुसार ओके तुम्हाला ते मार्गदर्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि शेवटी लॉर्ड इज लॉर्ड, म्हणजे तो आपल्यापेक्षा उच्च दर्जाचा प्रमुख आहे. त्याच्या हाताखालून किंवा त्याच्या मार्गदर्शनाकडूनच आपल्याची प्रगती ही होणार आहे. होणार आहे. बरोबर. असं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. नेक्स्ट. नमस्कार सर. सॉरी नेटचा नमस्ते. प्रॉब्लेम होता म्हणून उशीर झाला हो, जॉईन व्हायला. नमस्ते. नमस्ते, बोला. बोला, आणखी काय तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील, कार्ड व्यवस्थित निरखून पहा. त्या कार्डावरती आलेला संदेश आणि त्या कार्डाचं जे काही चित्र आहे, चित्रमय पत्त्यावरती त्याचा विचार करू शकतो. आता जर समजा इथे हिलिंगचा प्रश्न जर आला तर तुम्हाला हिलिंग कसं द्यायचं आहे, तर त्या ठिकाणी त्याला आपण असं सांगू शकतो की मंगळाचा प्रश्न असेल तर मंगळाचा जप कर, तर त्या जपावरती सुद्धा त्या ठिकाणी निश्चितच चांगल्यापैकी त्याला यश मिळू शकेल. कळलं? बोला. प्रश्न काही नमस्कार विचारणार? सर. हा, नमस्ते. ते हातामध्ये त्यांच्या ते स्टिक आहे, तर थोडक्यात ती काठी म्हणजे पण मग अग्नी तत्वाचं प्रतीक होईल का? स्टिक ही जी भाग आहे ना, तो तुमचं म्हणणं पण बरोबर आहे. अग्नितत्वाच्या अंतर्गतच ती स्टिक येते. लाकूड हा जो भाग आहे, तर आपण जी काठी वापरतो तर ती एक आधारासाठी म्हणून असते. तर ही व्यक्ती जी आहे ती लोकांना आधार देणारी आहे. अशा तऱ्हेचा संकेत आपण जेव्हा टेरोमध्ये वॉन्ड शिकलो होतो, तर वॉन्ड्स म्हणजे सुद्धा आधार आहे, पाठिंबा आहे. जसं आता 3 ऑफ वॉन्ड्स आहे,
4 ऑफ वॉन्ड्स आहे, 2 ऑफ वॉन्ड्स आहे. त्याच्या मागे बघितलं तर एका हातामध्ये काठी आहे, दुसऱ्या काठी बाजूला आहे. 3 ऑफ वॉन्ड्स मध्ये मागे काठी आहे. 4 ऑफ वॉन्ड्स मध्ये 4 मुली आहेत, 2 मुली आहेत आणि 4 काठ्या आहेत. आणि त्याला ती एनर्जी जी आहे ती अशा तऱ्हेने आहे. आणि 5 ऑफ वॉन्ड्स मध्ये आपण जर बघितलं तर तिथे मारामारी करण्यासाठी, युद्ध, चॅलेंज या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा काठी वापरलेली आहे टॅरो मध्ये. मग तसा ह्या काठीचा जो हेतू आहे तो म्हणजे तिथे त्या ठिकाणी लढवई आहे आणि तो लॉर्ड असल्यामुळे त्याच्याकडे सगळं शासन हे त्याच्या अखत्यारीत आहे. हो सर, धन्यवाद. म्हणजे थोडक्यात अग्नितत्वाच्या अखत्यारीतले जर नोकरी संदर्भात हे असेल तर आपण त्याला सांगू शकतो की बाबा गो अहेड, ठीक आहे असं ना. म्हणजे त्या तत्वाचे जे काही कॅटेगरीज आहेत किंवा त्याचं जे काही स्लॉट्स आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ की मेष राशीचा जर आपण काढणं विचार केलं तर मेष राशीच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारे व्यक्ती किंवा असलेल्या व्यक्ती किंवा त्याचं कार्य हे संपूर्णपणे मंगळ ग्रहाच्या अखत्यारीमध्येच येतं असं आहे. हो सर, हो हो सर. Okay. धन्यवाद सर. हो, धन्यवाद. धन्यवाद. आणखी काही प्रश्न तुम्हाला? मी एक विचारते. येस मॅडम. हा, लॉर्ड आहे ना आणि त्याचं त्यांनी कीवर्ड असं आहे ना, म्हणजे ते वाक्य की टेक चार्ज विथ ऑथॉरिटी. तर मग समजा कोणाचं प्रमोशन थांबलेलं असेल पण आता ते मिळण्यावर आलं असेल तर मग असं जातक आपल्याकडे आला तर मग आपण त्याला हे कार्ड समजा आलं तर आपण त्याला सांगू शकतो ना की तुला प्रमोशन मिळेल. म्हणजे कारण ते असंच म्हणतोय ना ते की टेक चार्ज विथ ऑथॉरिटी असं. म्हणजे पॉझिटिव्हच सांगायचं ना मग उत्तर. बघा एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला आता जसं की आजच्या देशामध्ये न्यूज आहे की बऱ्याचशे जे एसीपीची ट्रान्सफर झालेली आहे म्हणजे त्यांना प्रमोशन झालेलं आहे. पण ते प्रमोशन कोणी केलं तर ते कमिशनर पोलीसनी किंवा कमिटीने केलेलं आहे. मग अशा वेळेला तो लॉर्ड आहे आणि तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला कोणाचा तरी कोणतरी तिथे लॉर्ड पाहिजे तरच पुढे तुम्ही जाऊन चांगली प्रगती करू शकाल असा भाग त्याच्यामध्ये दर्शवला जातो. म्हणजे तेच ना, आपण जिथे नोकरी करतो म्हणजे समजा आपला बॉस ना त्यांच्या थ्रू असं म्हणता येईल ना. म्हणजे प्रमोशनचं विचारलं तर होईल असं उत्तर द्यायचं का असं म्हणते. हो बरोबर आहे. तुम्ही जेव्हा एखादा चार्ज घेता त्यावेळेला सुद्धा चार्ज घेते वेळी तुम्ही चार्ज देता आणि चार्ज घेता अशा दोन्ही पण तिथे ऑर्डर कोणाची आलेली असते तर त्याच्यापेक्षा वरिष्ठ व्यक्तीची आलेली असते. बरोबर. हे कार्ड जे आहे ते वरिष्ठांच्या सल्ल्यानुसारच तुम्हाला पुढे जाऊन कार्य करायचं आहे अशा तऱ्हेचा संकेत हे कार्ड दर्शवतं. समजलं. छान. ओके, नेक्स्ट. आहे कोणाचा प्रश्न अजून? प्रश्न कार्ड आहे का लावा. कोणाचा? नाही सर. नाही तर दुसरं कार्ड लावूया आपलं. आपलं काम काय कार्ड लावा आणि कार्ड वाचा. तर मेडिसिन मदर कार्ड आहे मला वाटतं. बघा मॅडम. सर मेडिसिन मदरच आहे. आता हे कार्ड जर तुम्ही पाहिलं तर ही एक आफ्रिकन महिला आहे. पहिलं लक्षात घ्या, ही एक आफ्रिकन ज्ञातीची महिला आहे आणि त्या ह्याच्यामध्ये हिच्याकडे अनेक गोष्टी गूढ गोष्टीची आहे. मेडिसिन मदर म्हणजे तुम्हाला उपचार केंद्र ज्याला आपण म्हणतो मेडिसिन मदर आणि आतील गोष्टीची एखादी गोष्ट माहीत असणे आणि अशी ही जुनी संस्कृती मधली असणारी व्यक्ती बऱ्याचशा तुमच्या महत्वाकांक्षा ज्या आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी ह्या कार्डाचा उपयोग तुम्ही करू शकता. आता मेडिसिन म्हणजे काय तर कुठल्याही रोगावरती आपण जेव्हा काही उपचार करतो तशातलं हे कार्ड असून त्या ठिकाणी ह्या कार्डाचा आधार घेऊन पुढे जाऊन तुम्ही त्याचं पूर्णपणे पालन केलं तर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गूढ गोष्टी आहेत आणि हे इनर साईड ज्याला आपण म्हणतो इनर साईड ज्या गूढ गोष्टी आहेत त्या आतल्या भागातल्या आहेत तर त्या तुम्हाला जर एखादं दुःख असेल एखादं आजारपण असेल तर त्या ठिकाणी
तिथे जाऊन तुम्हाला पूर्णपणे जे काही गोष्ट आहे ती त्या व्यक्तीला माहिती पडेल किंवा माहिती, तर तुम्हाला अशा एखाद्या व्यक्तीचा सल्ला घेतला पाहिजे की जेणेकरून तिला सगळ्या गोष्टीचं ज्ञान असेल. आणि हे कार्ड जे दैवी कार्ड आहे, म्हणजे अशा आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे काही ज्या गोष्टी आहेत, तर तसं नाही. आफ्रिकेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ऑकल सायन्स बद्दल बराच विचार केलेला आहे. तशी ही जी मदर केअर जी आहे आणि मेडिसिन आहे, तर मेडिसिन मदर ज्याला आपण म्हणतो, तर एक माता जसं एखाद्या व्यक्तीला ज्याला आपण म्हणतो की कसं हाताळते, सांभाळते, तर त्याप्रमाणे ह्या कार्डाचा उपयोग तुम्हाला करता येतो. कार्ड काढा मॅडम ते. एक 2 मिनिटं कुलकर्णी मॅडम. हा, तर मेडिसिन म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर काही समस्या असेल, त्याचं दुःख असेल, तर अशा ह्या व्यक्तीकडे जायला लागेल किंवा हे कार्डचं, ह्या कार्डाचं पूजन करून किंवा त्याचे जे काही दर्शनी भाग आहे तो तुम्ही पाहून त्याच्यात तुम्हाला त्याचं उत्तर मिळू शकतं. दुसरी गोष्ट, काही आपल्या एखाद्या व्यक्तीच्या काही गूढ समस्या असतील किंवा त्याला त्या सतावत असतील, तरी सुद्धा ह्या कार्डाचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. दुसरी गोष्ट की एक मॅजिशियन कार्ड आहे, ज्याला आपण म्हणतो की ह्याची प्रार्थना केल्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये एक वेगळ्या तऱ्हेचं परिवर्तन येईल. आणि असं परिवर्तन येण्यासाठी म्हणून ही मेडिसिन केअर ज्याला आपण केलं पाहिजे. तर प्रत्येक गोष्ट एखाद्या दुःखातून बाहेर जाण्यासाठी, आता मेडिसिन म्हणजे फक्त तो औषध प्रयोग त्याचा वापर नाहीये. आपल्याकडे जेव्हा जातक आपल्याकडे येतो त्यावेळेला आपण त्याला सांगतो की तू हा मंत्र कर, तू याची उपासना कर, तर ती सुद्धा एक प्रकारची मेडिसिन असते. मग अशा ह्या मेडिसिन कार्डावरती हे कार्ड असं सूचित करतं की तुझे जे काही आजार असतील, समस्या असतील किंवा तुझ्या जीवनामधल्या अडचणी असतील किंवा आर्थिक समस्या असतील, आणि ह्या कार्डाच्या व्यक्तीला इनर ज्या काही गोष्टी आहेत, इनर पार्ट त्याला म्हणजे शरीराच्या आतील काही गोष्टी, मानसिक दुःख किंवा तत्सम एखादी गोष्ट या व्यक्तीला माहिती असेल, अशा व्यक्तीकडे तुला जास्तीत जास्त प्राधान्य देता आलं पाहिजे. आणि ती वरिष्ठ व्यक्ती असणे, तिचा गाईडलाईन घेणे, तरच तुझ्या जीवनातील दुःख जे आहे हे निवारण होऊ शकतं. बोला कुलकर्णी. सर त्या गळ्यात त्या ज्या कवड्या आहेत ते काय सुचवतात? नाही, कवडे बघा, हे जादूगार, मी काय सांगितलं तुम्हाला की ही अशी एक शक्ती आहे, देवता आहे की ज्याच्यामध्ये तिच्याकडे सर्व काही आहे. आणि हे आफ्रिकन प्रतीक आहे. तर आपल्याकडेच बर. कवडी वापरली जाते असं नाही. इत्यादी अच्छा. शहरामध्ये सुद्धा, देशामध्ये सुद्धा कवड्यांचा वापर होतो. तर ह्याच्या पुढे आपण जेव्हा जे शिकणार आहोत, तर त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे जे काही उत्तर आफ्रिकेमधले काही प्रदेश आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा जी गूढशास्त्र शिकवली जातात, तर त्याच्यामध्ये कवड्यांचा वापर किंवा इत्यादी ज्या गोष्टींचा वापर जो आहे तो केला जातो. आणि त्यात तांत्रिक मार्ग आहे तो, कळलं का? अच्छा सर. तांत्रिक म्हणजे जोखीम असं नाही, त्याच्यावरती तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी असणाऱ्या काही सिद्धी ह्या त्या अच्छा. व्यक्तीकडे आहेत त्या कार्डावरती. म्हणून कवडी बर. ही वाईट आहे असं नाही. तर त्या अच्छा. ठिकाणी कवडीमध्ये भरपूर शक्ती, आणि कवडी ही आर्टिफिशियल नाही आहे. जसं मी नेहमी सांगतो की कवडीमध्ये पारा भरून ठेवला तुम्ही, तर त्या याच्यातून तुम्हाला लक्ष्मी ही कधीही कमी पडत नाही. तर तशा तऱ्हेचा कवडीचा उपयोग केला जातो. आता आपल्याकडे काय आहे की पूर्वी कवड्या सगळ्याकडे म्हणजे देवीच्या गळ्यामधील माळा किंवा कवडी घरात ठेवणे वगैरे हो. वगैरे सगळ्या गोष्टी. आणि कवडी हे एक नाणं सुद्धा होतं त्यावेळेला. आणि कवडी जो जीव जो असतो समुद्रामधला, तो तयार करतो. त्याच्यामध्ये कुठली मशिनरी अच्छा. किंवा तत्सम गोष्टी ही दैवी शक्ती येते. अच्छा सर, मला आणखीन एक सर विचारायचं असं होतं की जॉब चेंज करण्याचा जर प्रश्न आला आणि हे कार्ड निघालं हा. तर आपण इथे काय सांगायचं सर मग? तर त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या देवतेची, म्हणजे स्पेशली देवता गॉडेस ह्याची पूजा हं. केली पाहिजे. बघा, आपल्याकडे दुर्गा आहेत, त्या शक्तिमान हो. आहेत, कळलं का? दुर्गा हो. आता लक्ष्मीची देवी वेगळी आहे. तर हे जे कार्ड आहे हे दुर्गा देवीच्या अंतर्गत येतं. आणि दुर्गाची शक्ती जी आहे ती भिन्न आहे. जसं महाकाली जी आहे ती एक शक्ती आहे एक प्रकारची, तसं हे शक्तीपीठ आहे. तुम्ही बर. नाशिकला वणीला गेलात तर ती जी देवी आहे, तर ती सुद्धा एक शक्तीपीठ आहे, कळलं का?
मग तशा ठिकाणी हे जे कार्ड दिसतं आणि बऱ्याचशा दुर्गेच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तलवारी दिसतील, सिंह दिसेल, बऱ्याचशा लढवई आहेत, अनेक त्यांना हात आहेत आणि अशा हो युद्धाच्या ह्याच्यामध्ये वाघावरती स्वार होणारे आहेत. अशा हो बऱ्याचशा इथे त्या ठिकाणी दर्शवले आहेत आणि ह्या ह्याच्यामध्ये दुर्गेचं जे पूजन आहे ते पश्चिम बंगालमध्ये बऱ्याचशा ठिकाणी चांगल्यापैकी त्याचं हे केलं जातं, आयोजन केलं जातं. तशाच प्रकारे हे जे आहे हे एका शक्तीपीठाचं स्थान आहे आणि हे कार्ड जर तुम्ही वापरलात, त्याची पूजा आराधना उपासना केली तर निश्चितच त्या समस्या ज्या आहेत आणि अंतर्गत म्हणजे तुमच्या जीवनातील होणाऱ्या किंवा होत असणाऱ्या घडामोडी त्याची पूर्णपणे जाणीव या कार्डावरती आपल्याला विचार करता येते. अच्छा सर. धन्यवाद सर. सर धन्यवाद. सर हा, एक बोला. विचार होतोय की तुम्ही ते आता ते बरोबर बोलला, ते कवडींचं तर पुऱ्या म्हणजे विश्वामध्ये आपल्या जगामध्ये पुष्कळ ठिकाणी ते वापर होतो. आम्हाला काही केसेस मधून कळतं बाहेर, आफ्रिकन जास्त देशामध्ये जास्त होतो ते. आपल्याकडे आमच्याकडे आमचा त्रास असतोच म्हणा, की काही उत्तर मिळत नाही आम्हाला त्या बाबतीत, आणि त्या बाबतीत त्या ह्या गोष्टी वापरल्या जातात. परंतु सर तुम्ही आता म्हटलात की पारा भरलेली कवडी जर आपल्या घरी असली किंवा तर त्याची ते एक वेगवेगळी दैविक ताकद असते. हो, हॅलो. नक्की. हा सुरुवातीपासून हा हा, बोला 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 बोला. तर मेन कंडिशन कसं आहे माहिती आहे मी आपल्या मागे याच्या क्लासमध्ये आपण तेव्हा याला घ्यायचो का क्लास दादरला, तेव्हा मी ती विचारणा केली होती म्हणजे बाहेर पण, की पाऱ्याची कवडी. तर ते पाऱ्याची कवडी मिळायला मारामार होते. पण नाही, ती आता ह्या कसं आहे म्हणजे वाईट. तर तर पिवळी कवडी जी आहे ना, आता जी तुम्हाला मी दाखवीन पोस्टर पाहिजे तर तिची किंमत साधारणतः ₹5 आहे अंदाजे. येस सर. 5 म्हणजे असे पहिला 10 पैसे होय 15 सर, पैसे तुम्ही असे होते. सांगितली होती तशी ती पिवळ्या पाठीची आणि त्याच्यावरती काळे डाग असलेली ती कवडी तुम्ही मला सांगितली होती. हा, जास्तीत केवढी जास्त काढली सर तुम्ही ती? ₹10 पर्यंत मिळते सर ती. हा, ठीक जास्तीत आहे. जास्त. 5-10 रुपये हो इट्स सर. नॉमिनल. हो सर. इट्स नॉमिनल. हो सर. हा, शिंदे साहेब, आता आपण मुख्य हे येस सर. करूया. आपल्याला जे त्रिभुवनदास भीमजी ज्वेलरीचं दुकान माहिती आहे तुम्हाला, आपलं येस सर. काळमध्ये. अपेर हाऊस. हा, नाही काळमध्ये. अपेराच्या आतमध्ये, काळबाजी आतमध्ये गल्ली गेली की ते समोर लागेल. हा आपल्या मुंबादेवीच्या गल्लीच्या पुढे. हा, त्याच्या पुढची जी आडवी गल्ली आहे जिथे पाणीपोई आहे बघा, पाणी प्यायसाठी एक मोठं नळ आहे आणि पानपोई. पाणपोई म्हणून, हा, पाणपोई, त्याच्या मधला पाठकांचं दुकान आहे. तर येस सर. त्यांच्याकडे पाराकवडी त्यावेळेला मिळत होती, आजही मिळते. पण पाठक आता नाहीयेत, पण तिथे पाराकवडी अनेक ज्योतिषी अनेक लोक येऊन त्यांच्याकडून पाराकवडी घेऊन जायचे. आता जर अच्छा. समजा तुम्हाला काळ्या डॉट वाली जर ती कवडी मिळाली, आणि ती मिळेल तुम्हाला, येस सर. तर हा. त्याच्यामध्ये जर पारा भरला आणि वरून मेणाने त्याला पूर्णपणे सील केलं किंवा फेब्रिक सर. आपले सील असतं ते एमसील, त्यांनी जरी एम सील सी. केलं तरी सुद्धा ती कवडी तुम्ही खिशात बाळगू शकता. पारा हा जो आहे हा भगवान शिवाच्या अत्यारीतला आहे आणि तो वजनदार असतो, कळलं का? सर. आणि तो कवडीचा याच्यामध्ये पण पारा तुमची, मिळायला बंदी आहे ना सर. नाही, पारा अवेलेबल आहे, लायसन्स आहे, लायसन्स आहे पारा. इथे इकडे जवळपास कुठे मिळेल का? मी देवाचं तरी सांगतो. तुम्ही सर तुम्ही दिलेली आहे बघा. तुमच्या दुकान असतात ना तिथे मिळतात. देवाचं सामान आहे ना तिथे मिळतो पारा. नाही कंडिशन मॅडम कसं आहे माहिती आहे का, की मला पारा कवडी पुष्कळ ठिकाणी दिसल्या आहेत, हा परंतु सरांच्या आम्ही डिस्कस केलं होतं ना, ती ओरिजिनल आतमध्ये पारा असल्याची गॅरंटी घ्या. वरून ते सील असतं, मेन किंवा एम सील म्हणा किंवा काहीतरी असं. आतमध्ये पारा कवडीची जी क्लेरिफिकेशन जे आपण म्हणतोय ना, त्याच्याबद्दल मी म्हणतोय. पारा कवडी तुम्हाला दादालाही मिळते. हा नाही मी हा. मी सरांनी सांगितलं होतं ना एकदा, तर मी तो पारा आणून असं, आता हे बघा आपल्याला दळवी साहेब दाखवतायत, तर मी पण सरांनी तसं दिलेली, सरांनी दिलेली. तयार. हा म्हणजे आता तिथे ऐका ना, पारा आपल्याला भरता येतो आणि वरून शिंदे साहेब, तर सर करायचं. शिंदे साहेब कसं आहे, आपली हरी मस्जिद आहे ना तुमच्या ह्याची, काय म्हणतात त्याला, नागपाड्याला आहे ती. नाही, पायधुनी पोलीस स्टेशनच्या समोर हरी मस्जिद आहे. ते पायधुनी, आयुर्वेदिक दुकान आहे तिथे, हा, हबीबुल्ला मस्जिद. ती हरी मस्जिद साहेब वेगळी आहे. हा, ते समोरची मस्जिद आहे ना, जिथून हा. बापू खोटे स्ट्रीट येतो ना, त्या तिथून पाठीमागून. हा, येस सर. तर त्या ठिकाणी पारा मिळेल तुम्हाला आणि तुमच्या प्रत्यक्ष समोर तुम्ही घरी पारा कवडी बनवू शकता
आणि ती तुम्ही ठेवू शकता. आणि काय करायचं की मेणबत्ती असते ना, त्याने मेणबत्तीचे ड्रॉप त्याच्यामध्ये टाकायचे, म्हणजे हा. पारा बाहेर येणार नाही. येस सर. असं ठीक आहे सर. नाही, पाहिजे तेच मला तसं विचारलं होतं. मी तुम्हाला पारा घरी पाठवून देतो, बस. आणखी काय पाहिजे? सर थँक्यू सर. थँक्यू सर. ओके, बर. आता हा अशा तऱ्हेचा हे जे कार्ड आहे, या कार्डावरती तुम्ही, ही परत सांगतो, रिपीट अगेन आय रिपीट, की ही आफ्रिकन देवता आहे आणि तुमच्या कुठल्याही संकटामध्ये जे काही कार्य तुमचं बाधित असेल, अडचणीत असेल, त्याच्यावरती पूर्णपणे तिथून ती मार्ग काढेल. इनर म्हणजे आतील काही गोष्टी ज्या असतील, कधी कधी करणी बाधा असते किंवा तत्सम भयभीत होतं, माणसाच्या मनामध्ये संशय असतो, मनुष्य घाबरलेला असतो, त्याला अनेक संकटापासून तिथे संरक्षण प्राप्त होत नाही. तर ह्या कार्डामध्ये तुम्हाला एक चांगल्यापैकी सुरक्षित कवच प्राप्त होतं, मिळतं. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो या कार्डामध्ये दर्शवलेला आहे. आता कवडीचा विषय तुम्हाला कळलेला आहे. कवडीबद्दल जे काही तुमचं हे असेल तर विचारायचं असेल तर विचारा. सर मी बोलू? बोला. नमस्कार सर. सर नमस्ते. कवडी म्हणजे साधारण यल्लमा देवीच्या देवळात असतात ते माळ. येस. हा, तर मग आता ते घरात ठेवायचं म्हणजे थोडस, काही काही लोक म्हणतात की यल्लमा देवी असेल तरच घरात ती माळ आणा वगैरे असं म्हणतात ना, म्हणून मी तुम्हाला विचारते की तसं काही नाही, कवडीचा मी तुम्हाला उद्देश सांगतो. मुख्यतः कवडीची जी आहे, तर कवडीचे लोक एक माळ बनवतात आणि ती देवळामध्ये पण चढवतात. हा. एक 50 कवड्या, 20 कवड्या त्याला गुंमतात असं. आणि तुम्हाला घरात ठेवायचं म्हणजे एक पारा कवडी ठेवायला परमिटेड आहे, पण तुम्हाला कधी कधी काही लोक त्यांच्या त्यांच्या रीती रिवाजानुसार कवडीचं तोरण बांधतात. वास्तूमध्ये वास्तू दोष निवारण करण्यासाठी सुद्धा दारावरचं जे आपण दसऱ्याला तोरण बांधतो, तशा तऱ्हेचं तोरण सुद्धा तिथे कवड्यांचं बांधलं जातं. आता तो प्रत्येक प्रांताचा प्रश्न आहे, प्रत्येक ज्ञातीचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये मी काही हस्तक्षेप करू शकत नाही. पण कवड्यांची तोरणं सुद्धा अनेक ठिकाणी तुम्हाला, कोल्हापूरच्या पुढे निपाणी आहे, तर निपाणीला सुद्धा मिळतात. अच्छा. तुमच्या कोल्हापूरच्या जवळच, निपाणी जवळच आहे ना तुमच्याकडे? हो, अगदी जवळ आहे, अगदी जवळ आहे. मग तिथे मिळतात. फक्त ते सर, आमच्या इथं यल्लमाचं मंदिर आहे ना, मग ते नाही यल्लमाच्या नाही सर. मंदिरात कवडे असतात. छत्रपतींच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ होती जगदंबेची. आणि सिद्धी देवाच्या भेटीला शिवाना का तो जेव्हा गेला ना, त्याच्या गळ्यात ती नव्हती, तेव्हा ते पकडले गेले की हे शिवाजी महाराज नाहीत म्हणून. कारण ती फक्त शिवाजी महाराजांच्या गळ्यात, हा इतिहास आहे. नाही, खरी गोष्ट आहे. बऱ्याच आता कसं आहे माहितीये का शिंदे साहेब, की बऱ्याचशा काही भीतीदायक गोष्टी आपल्या मनामध्ये टाकल्या जातात. कवडी Yes, ही sir. आर्टिफिशियल बनत नाही. माझ्याकडे अख्खा 100 कवडीचं पाकिट आहे, तर काय होतं त्याच्यामध्ये, आम्ही सांभाळतो. असं काही हे नाहीये. मी तुम्हाला उद्या पाठवून देतो, बस पारा पण पाठवतो आणि Sir. कवडी तुम्ही तुमच्या घरी बनवा. येस सर. थँक्यू सर. ओके. सर, आणि ही खिशात ठेवायची असते की अजून म्हणजे काय? पर्समध्ये पण ठेवता येते, खिशात ठेवता येते, तिजोरीमध्ये ठेवता येते. तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये ठेवता येते. असं काही नाही. ओके. कॅरी ही फक्त ऐका मॅडम, सांगतो तुम्हाला. बऱ्याच वेळेला आपल्याला एक भीती दर्शवली जाते की हे करू नका, ते करू नका. कळलं का? आपल्याला जे काही निषिद्ध गोष्टी त्याच्यापासून लांब राहायचं, पण हे निषिद्ध नाहीये. बरं. कळलं का? हो, असं आहे. थँक्यू सर. बर, पुढे बोला. भागवत मॅडम, तुमचं काय मत आहे? नमस्कार. नाही, मत काही नाही. तुम्ही जे आता म्हणालात की कवडी आर्टिफिशियल बनवता येत नाही, तर त्याच्यावरती आता मी एक शंख घेतला मध्ये वाजवण्यासाठी, तर त्याच्यावरती मी असं ऐकलं होतं की शंख ओरिजिनल पण मिळतो आणि आर्टिफिशियल पण म्हणजे बनवतात. तर तसं म्हणजे कवडी मॅन्युफॅक्चर नाही होत का, म्हणून मला विचारायचं होतं. ऐकू. आता लोक सांगायचे की उल्हासनगरला सिगरेट डुप्लिकेट मिळते, ऐकलं? हा. तसं होत नाही.
कवडी हा. हिची कॉस्ट काय आहे, तो 1 रुपये. बरोबर आहे. हा 1 रुपयाला मिळणारी कवडी आर्टिफिशियल बनवता बरोबर. येत नाही. हा. दुसरी गोष्ट की आर्टिफिशियल गोष्ट एखादी बनवण्यासाठी त्याला मार्जिन मिळालं पाहिजे, तर तो बनवेल ना. बरोबर बरोबर. तर 1, 2, 5 रुपयाची वस्तू कधीही डुप्लिकेट मिळत नाही. हा आलं लक्षात. जसं आलं लक्षात. दुसरं हो. सुरमा. हा. सुरमा हा सुद्धा असा एक दगड असतो हा. आणि आपण सुरमा डोळ्यात टाकतो. हो कशाला टाकतो? की डोळे स्वच्छ व्हावे, हो बरोबर आहे की नाही? हो. आता सुरमा सुद्धा वापरणं चुकीचं आहे का? नाही. जर समजा एखादी वास्तू तुम्हाला शुद्ध आणि स्वच्छ करायची असेल, हा. तरी सुद्धा सुरम्याचा वापर केल्यानंतर तिथूनची जी काही निगेटिव्हिटी असते ती हा. निघून जाते. आता हो. हे माहिती कोणाला आहे, हा पहिला प्रश्न आहे. बरोबर. सुरमा तुम्ही जे डोळ्यात टाकता ती पावडर असते, हो. तर ती न वापरता असा जाड जाड खडे असतात, ते जर तुम्ही ठेवले तर त्याचा प्रयोग वेगळा आहे. पण ओके. कवडी डुप्लिकेट बनवता येत येत नाही. ओके. आणि बनवून करणार काय? हम्म. बरं, आता राहिला शंख. शंख हम्म. हा डुप्लिकेट बनवतात. कुठे हा. बनवतात हे तुम्हाला मी सांगतो. हा. जे लोक विष्णू शंख, लक्ष्मी शंख अशा हा. तऱ्हेचे शंख जेव्हा विकत घेतात, हा. तर 1001% डुप्लिकेट असतात. हा. कुठे बनवतात ते सांगतो, प्रोसेसिंग सांगतो. हा. मला सगळ्या गोष्टीचं हे माहिती आहे. हा. त्या ह्याच्यामध्ये कब्बशी बनवणारे जे कारखाने असतात ओके. ते सिरॅमिकचे असतात. हा. कब्बशी सिरॅमिकची असते, हो हो. कळलं का? तर हा. अशा सिरॅमिकचा मोल्ड असतो, हम्म. त्याच्यावरती उजवा शंख, डावा शंख बनवला जातो. पण त्या ठिकाणी लक्ष्मी शंख, विष्णू शंख म्हणजे पूर्णपणे फसवणूक आहे. ओके. तुम्हाला तमिळनाडूमध्ये मरीना बीच वरती सकाळी म्युन्सिपाल्टीची गाडी येते हा. आणि कमीत कमी 1,000 शंख घेऊन नंतर त्याचा पुरा केला जातो. हा. कारण का की त्या ह्याच्यावरती अरबी समुद्राच्या ह्याच्यावरती भरपूर शंख जन्माला येतात. रोज हम्म. सकाळी तेच काम असतं हा. हा. म्युन्सिपाल्टी, कळलं का? ते हो. काही डुप्लिकेट बनवायला बसत नाही. पण इथे बरोबर. काय आहे की मला लक्ष्मी शंख मिळाला पाहिजे, मला विष्णू शंख मिळाला पाहिजे, त्याच्याकरता ही सगळी कारस्थानं आहेत. शिंदे साहेब, लक्षात आलं? सर मग इथे येस सर, मला कल्पना आहे. मी रामेश्वरला इथे गेलो होतो ना आम्ही एकदा याच्यामध्ये, तेव्हा त्यांचे होलसेल व्यापारी आहे, ते सांगतात ना की त्यांनी आम्हाला काही प्रथा सांगितली होती ओरिजिनल कसे ओळखायचे. आणि तुम्ही म्हणताय तेच की तुम्ही जे दक्षिणामुखी ह्याचे मुखी आहेत ना, त्याच्यामध्ये जाम हे होतं, प्रॉब्लेम येतो. आणि जो ओरिजिनल शंख आहे त्यांनी आता इथे सांगणार का, म्हणजे मोठं याचं लेक्चर त्यांनी आम्हाला दाखवलं होतं. आणि ते हे करून, आणि तो शंख थोडासा रफ असतो एकदम याच्यामध्ये, आणि मग ते त्याचे पॉलिश बिलिश करून देतात ते आपल्याला. पण ओरिजिनल शंख जर आपण समुद्रातलं काढलेलं शंख आम्ही बघितलंय सर, कोण हात पण लावणार नाही असा भयानक असतो. हे शेवया त्याच्यामध्ये जीव असतो हा आतमध्ये. हा आणि हा. तो जीव लोक त्याच्यानंतर ते खातात. ऍसिड बिसिड मध्ये टाकून ते सगळं साफ केलं जातं साहेब. तिथे बघितलं मी सर, ते पुढं मोठं आहे आणि तिथे ठराविकच दुकान आहेत आणि ते देतात ते. पण त्यांनी पण तुम्ही सांगता ते सांगितलं की हे जे वेळी तुम्ही जे डिमांड असतं ना पब्लिकचा, पंचजन्य हे जन्य, हे सगळे जास्तीत जास्त उल्लू बनवायचे धंदे आहेत. येस, ठीक आहे. आता आपण सगळं उघड करतो आहोत. मुंबईत आणखी तो कोण आहे? कुठे मिळेल मला शंख ओरिजिनल? मुंबईत ओरिजिनल मी काय नाही, कुठे मिळणार नाही. ओके. शंख मिळतील तुम्हाला ओरिजिनल, हा. पण डावा उजवा नाही मिळणार. हा, पण त्यांचं म्हणजे कुठे मिळेल तो माहिती तुम्ही सांगू शकाल का? भरपूर ठिकाणी काय दादरला ते गजानन बुक मध्ये पण मिळेल. अच्छा, पण तो असाच ना, मॅन्युफॅक्चर्ड असेल, आर्टिफिशियल असेल? नाही 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 नाही, ओरिजिनल. पण अच्छा. मी सांगितलं ओरिजिनल ना मिळतं परत मॅडम, तुम्हाला, ओरिजिनल. डावा उजवा करायला गेला तर संपत ओके आहे. ओके, थँक्यू. कळलं? शंख अहो किती, 1-1 कोटी शंख तुम्हाला सांगतो. छोटे छोटे शंख, शिंपल्या जसे असतात, जसं आता तुम्ही नॉनव्हेज खात नाही, शिंपल्या जे लोक खातात ना त्यांना माहिती आहे, तशा हा. शिंपल्यांचा शंखामध्ये हा. अनेक व्हेरायटी आहे, नंबर बरोबर. ऑफ. हा. हम्म. कळलं? तिथे आम्ही सगळं पिऊन आलेलो आहोत, सगळ्या गावचं हा. पाणी, म्हणून आम्ही ते टिकलोय. हा. कळलं का? हो हो, बरं, थँक्यू. पुढे नेक्स्ट बोला काय आहे. आहे काय प्रश्न का कार्ड लावायचा आहे? आता आपली चर्चा भरपूर झाली.
बोला. सर 13 नंबरचं ओरॅकल. हा, काय नाव आहे मॅडम? ओरॅकल दिसत नाही. ओरॅकल लावतीये मी. लोड होत नाही का मॅडम? हा, लावलं सर. हा ओरॅकल. हा. आता हे कार्ड जर आपण पाहिलं तर ही जी स्त्री आहे ही अतिशय मग्न आहे आणि त्या ह्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो ओरॅकलचा हा जो अर्थ आहे तर त्याच्यामध्ये समृद्धी होणे आणि ती जी प्रार्थना करते तर तिच्या काही ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवरती तिला यश मिळवायचं आहे अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये दर्शवला जातो. तुम्हाला सत्यता ज्याला आपण म्हणतो सत्यता पूर्णपणे आणि महत्वाची माहिती वैश्विक आणि जाणकार मार्गदर्शन करणारी व्यक्ती ज्याला आपण म्हणतो की एखादी उपासना आराधना केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जे वैश्विक जे गोष्टी आहेत त्याच्याकडे बघा ते धूप जो असतो ना त्याचे हे एलिमेंट्स आहेत मग त्या ह्याच्यातून ती स्वाद घेते. अतिशय हे धार्मिक कार्ड आहे आणि अशा ह्या धार्मिक कार्डामध्ये जातकाच्या जीवनामध्ये येणारा जो काही फ्युचर काळ आहे म्हणजे भविष्य काळ जो आहे तो अतिशय चांगला असेल. त्याच्यातून जातकाला सुखाकडे नेण्याचा मार्ग. दुसरी गोष्ट की प्युअरिटी म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्युअर तर ती सुद्धा ह्या कार्डामध्ये दर्शवली जाते. तुम्हाला फक्त ह्या कार्डावर काही प्रश्न असेल प्रश्नामध्ये तुम्हाला मेडिटेशन करणं जसं आपल्याकडे पूर्वी आपण धूप वगैरे अशा काही गोष्टी ज्या संध्याकाळी किंवा सकाळी पूजा अर्चा करताना वापरत होतो. कार्ड काढा म्हणा रिमूव्ह कार्ड. पूजा अर्चा करताना जे काही आपण वापरत होतो तशा तऱ्हेचा प्रयोग जो आहे तो तुम्हाला ह्या कार्डामधून तिथे मिळू शकतो. दुसरी गोष्ट की एखादी उपासना करणे जेव्हा एखाद्याचं काम अडकलं असेल किंवा त्या ठिकाणी काही अडचण असेल तर ती उपासनेशिवाय दूर होणार नाही. दुसरं हे कार्डाचं जे प्रतीक आहे तर ते एकांतामध्ये जातकाच्या याच्यामध्ये बसून तुम्हाला प्रार्थना करणं मेडिटेशन करणं हिलिंग करणं एखाद्याचं दुःख निवारण करणं या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या कार्डामध्ये तुम्हाला प्राप्त होऊ शकतील. कुठल्याही तऱ्हेचं भीतीदायक किंवा तत्सम नाही अतिशय शुद्ध प्रामाणिक सत्यता वैश्विक जीवन किरणं या सगळ्या गोष्टीपासून लाभ मिळणं किंवा आचार विचार या सगळ्या चांगलं होणं. जर एखादी व्यक्ती आपल्याकडे आली एखादं दुःख घेऊन आणि त्याने त्या कार्डाची निवड केली असेल तर त्यावेळेला त्या जातकाला ह्या कार्डाच्या वर्णनावरून तुम्हाला असं सांगायचं आहे की ह्या कार्डामध्ये जसं दर्शवतं तर ज्योतिष सांगतेवेळी किंवा भविष्य कथन करतेवेळी तुम्हाला ह्या कार्डाचा आधार घेऊन उपासनेचा मार्ग हा अत्यंत आवश्यक आहे आणि त्यावेळेला तिथे एखादा सुगंधी ज्याला आपण म्हणतो सुगंधी द्रव्य सुगंधी पदार्थ आणि धूप वगैरे जे असतात त्याचं जे काही ज्वलन करून नंतर त्याच्या ठिकाणी एक वातावरण निर्मिती करणं. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला वातावरण निर्मिती करूनच तुम्हाला ध्यानस्थ जाऊन तुमची आराधना उपासना तिथपर्यंत पोहोचवणं म्हणजे जी काही तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे तुमची ज्या काही अडचणी असतील किंवा त्या तुमची आवश्यकता असेल तर त्याच्यावरती हे उपासना करण्याचं हे कार्ड आहे. आता ह्याच्यावरती आणखी तुम्हाला इत्यादी गोष्टी जर असेल तर बेस काय आहे तर ते बेस असं सांगतं की उपासनेशिवाय तुम्हाला ती सिद्धी प्राप्त होणार नाही. ज्या वेळेला तुमचं जे काही अडचणी असतील तर तुम्हाला हा प्रयोग करणं अत्यंत गरजेचं आहे. वडील बोला. काही प्रश्न? कार्ड कळलं का पुन्हा कार्ड लावायचं आहे? कार्डाचं स्वरूप बघायचं आहे तर पुन्हा कार्ड मॅडम लावते नाहीतर मी लावतो एकदम. लावू का? काय अडचण आहे? लावते सर मी पाहिजे तर. 2 मिनिटं मी पण प्रयोग करून बघतो मला येतं का.
लावा लावा. बघा आलं, म्हणजे मला येते काहीतरी. आलं, उलट छान दिसतंय तुम्ही लावलेलं. माझं जरा छोटं येतं. बघा आता हे कार्ड काय सांगतं त्याप्रमाणे तुम्हाला हे करायचं आहे. महत्वाकांक्षा वगैरे जी काय असेल ती तुम्ही हे करू शकता. कार्डाचं नाव दिसतंय का? मला नाही दिसत. ओळख आहे ना मॅडम? हो, हातामध्ये बघा तुम्ही दिसतंय. जर कार्डाचं निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी ते लॉकेट आहे, त्याच्यामध्ये हातामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ब्रेसलेट आहे आणि तिथे नागाचा पट्टा जो आहे तो दंडावरती आहे. म्हणजे नागदेवता ही जी आहे तर ती देवता कशी आहे तर त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल सायन्स जे आहे ते नागदेवतेकडे विचार केलेला आहे. अधिकतम हे जेव्हा तुम्ही पॉट बघता त्या पॉटामध्ये जो पॉट आहे म्हणजे भांड आहे तर त्याच्यामध्ये सुगंधी पदार्थ आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर त्या व्यक्तीचं नाक बघितलं, मुद्रा बघितली तर तुम्हाला पूर्णपणे ध्यानस्थ असणारी ही मुद्रा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला जी काही उपासना करायची आहे तर त्या उपासनेच्या ह्याच्यावरून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. आता हे कार्ड स्पष्ट दिसतंय का तुम्हाला? सांगा. हो सर, दिसतंय. हो सर दिसत. मग त्याच्यातली मुद्रा जवळ जाऊन पहा, तुम्हाला लक्षात येईल. गॉट इट? एनी प्रॉब्लेम? द कार्ड नंबर 13. ती ध्यान करते आणि त्या ध्यानातून तिला अशी काहीतरी माहिती मिळणार आहे आणि मग ते आपण त्या माहितीची प्रतीक्षा करा अशा अर्थाने ना, म्हणजे मग ती Yes. सांगणार आपल्याला असं. हा. येस. ओके, काढू कार्ड आता? बोला. सर 11 नंबरच्या कार्ड वरती जो लॉर्ड कार्ड होता ना त्याच्यावरती पण असं दंडावरती सर एक ह्याचा आता जसं नागदेवतेचं आहे तसं एक खूण होती सर. तर ती काय होती लक्षात नाही. लावतो ना तू 11 नंबर लावू का? हा सर, तिथे पण तशी एक खूण होती दंडावरती सर. प्रयत्न करतो मी, लागलं तर लागलं. बघा आता हे कार्ड असं म्हणताय तुम्ही? दिसलं नाही अजून सर. हा, नाही मॅडम, हे 10 नंबर हेच हवंय का तुम्हाला? याच्या पुढचं पण जे होतं ना 11 नंबरचं त्याच्या पण मध्ये तसंच पण होतं दंडावरती. 11 नंबर मला नाही जरा वेगळं वाटत. होतं काहीतरी. ते मेष राशीचं तुम्ही म्हणालात ना, तेच ना? कुठल्या तरी कार्ड वरती होतं तर. सर बघा मग तुम्हाला येते का? तेच कार्ड. हा, तेच 10. कार्ड आहे. अच्छा, हा. 10 नंबरवरच आहे सर. 10 नंबर वरतीच आहे. दिस इज हेच आहे. वरच आहे ती लेडी, हे बघा ना कुलकर्णी. Yes, yes. हा, हो 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 हाच आहे, होय. हाच आहे. हे शुक्राचं बरोबर. कार्ड आपण सांगितलं होतं मॅडम. शुक्राचं हो कार्ड आहे. हो, मग ते काय चिन्ह आहे सर ते? आता इथं जसं नागदेवता तो होतं ते. आता आपल्याकडे नाही, ते चिन्ह आहे त्यांच्या ह्याच्यातलं, नागदेवतेचं नाहीये. पण बऱ्याच वेळेला अनेक लोक अशा तऱ्हेने, तुम्ही पश्चिम बंगालमध्ये गेलात तर बऱ्याच स्त्रियांच्या हातामध्ये बाजूबंद असतो ना, आपल्याकडे करतात तशा तऱ्हेचा हो तो. हो हो, बरं बरोबर सर. आता ओके. मॅडम नेक्स्ट कार्ड कुठला आहे? का प्रश्न असतील तुम्हाला सांगा फटाफट. का नाही तर लावते. 14 नंबरचं आहे, पीस कीपर. पीस कीपर, लावू का? शांततेचा प्रश्न. हा लावा. आता ह्याच्यावरती प्रश्नच नाही काय, तर काय करणार? लावला? हा. सर बघा, दिसतंय का? आम्हाला हो. दिसतंय. हा, ती लेडीज आहे ना. हो हो, पीस कीपर. हो बरोबर आहे. आता बघा ह्या ठिकाणी पीस कीपर हे शांततेचं प्रतीक आहे. त्याच्या मागच्या बाजूला जो आहे ना तो एक मेंढा आहे त्या स्त्रीचं. पण हे सुद्धा कार्ड जे आहे तिच्या हातामध्ये बघा एक वेगळ्या प्रकारचा दंडक आहे. शांतता भंग करणाऱ्या
त्याच्यामध्ये ती न्याय करते. म्हणजे जे आपण म्हणतो की शांतता ठेवा, तेव्हा हातामध्ये छडी घेणं गरजेचं असतं. तशा प्रकारे ही जी व्यक्ती आहे तर पीस कीपर, शांततेची आवश्यकता असणे, लढाई, मागील जीवनातील काही आठवणी किंवा तत्सम गोष्टीशी तिला झगडावं लागेल, अशा तऱ्हेचा उल्लेख जो आहे तो त्याच्यामध्ये सुचवलेला आहे. आता ह्यामध्ये आपण बघितलं तर तिच्या मागच्या बाजूला जो मेंढा आहे त्याचं शिंग तुम्हाला दिसतंय, डोळा दिसतोय. अशा व्यक्तीच्या याच्यामध्ये कार्डाची निवड केल्यानंतर त्या जातकाच्या जीवनात, हे कार्ड मेष राशीच्या अखत्यारीतलं आहे, तर त्या ठिकाणी तिला आता शांततेची आवश्यकता आहे. आपण जेव्हा जातकाला भविष्य कथन करू त्यावेळेला त्याला कसं सांगायचं आहे की मागच्या जीवनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या जीवनामध्ये क्रांती झालेली आहे, तुम्ही थकलेले आहात आणि आता ती जागृत आहे. अधिकतम तिची दृष्टी जी आहे ती पूर्णपणे एखादा बदला घेण्याची, ज्यांना तिने ज्या लोकांनी तिला त्रास दिलेला आहे आणि तिने हातामध्ये ते काठी उचललेली आहे आणि तिने त्या ठिकाणी आता तिला शांतता पाहिजे, म्हणजे इत्यादी लोकांना त्या ठिकाणी गप्प करणे, म्हणजे त्याशिवाय तिला पर्याय नाही. कार्ड काढा. सगळ्यांनी कार्ड पाहिलं असेल मला वाटतं. कार्ड मेष राशीच्या अखत्यारीतलं आहे, मागे मेंढ्या आहे, हातामध्ये तिची नजर जी आहे ती अतिशय, ज्याला आपण म्हणतो की कठीणतेने पाहणं, रागाने पाहणं, आणि आता तिला शांतता हवी आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर आपल्याकडे आली तर त्या व्यक्तीला आपण भविष्य काय सांगायचं आहे, तर तुझ्या जीवनामध्ये मागील काळामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती झालेली आहे, तुला भरपूर आव्हान देऊन तू आलेली आहे आणि आता तुला तुझी जी काही स्टेप आहे तिला उचलायची आणि तुझ्या जीवनामध्ये शांतता निर्माण करायची आहे. म्हणून त्याचं, ज्याला आपण म्हणतो शीतलता, आता तुझ्या जीवनामध्ये शांतता प्राप्त होईल, पण तुला कणखर भूमिका घेऊनच तुझ्या जीवनातील क्रांती थांबवावी लागेल. इथपर्यंत कळलं का तुम्हाला? सांगा. सर, एखाद्याच्या आयुष्यात वैवाहिक जीवनामध्ये जर प्रॉब्लेम असतील आणि हे कार्ड आलं तर आपण काय सुचवायचं सर इथे? प्रॉब्लेम नाही त्याला. बघा, याच्यामध्ये कार्ड असं आहे की मागील त्याच्यामध्ये मेंढा दर्शवतोय. ती जी कार्डाची जी मुलगी आहे ती व्हेरी अग्रेसिव्ह आहे आणि तिला आता शांतता हवी आहे. बरोबर. पीस. आता पीस म्हणजे काय, तर शांतता मिळवणे. तर आपण जातकाला कसं सांगायचं की आलेलं कार्ड जे आहे ते तुला आता आंदोलन करून चालणार नाही. मागील जीवनामध्ये तुझ्या आंदोलनं भरपूर झाली, आताही तू ज्या रागाने त्या दृष्टीने तू पाहत आहे तर तुला तो राग शांत केला पाहिजे. तुला आता शांततेकडे जायला हवं. तर आणि बऱ्याच वेळेला माणसाला कसं असतं मॅडम, जीवनामध्ये शांतता असेल तर सुख आहे, सुख शांती म्हणून आपण उच्चार करतो. तर शांततेमध्ये जे सुख आहे ते कलहामध्ये नाही. म्हणून कलह जो आहे तो घरात पण असू नये, व्यवहारात पण असू नये, व्यवसायामध्ये पण असू नये. जिथे शांततेचं प्रतीक असेल तिथे लक्ष्मी वास करते, अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो तुम्ही त्या कार्डावर निश्चित केला पाहिजे. पण हे कार्ड तुम्हाला शांततेची आवश्यकता आहे, बरोबर. पीस मेकर आहे, म्हणजे शांतता बनवूनच तुम्हाला यशाकडे जाण्याचा मार्ग, अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो तुम्हाला सुचवला पाहिजे. ओके सर, ठीक. आणि जॉब रिलेटेड क्वेश्चन आला आणि हे कार्ड आलं तर काय म्हणता? जॉब रिलेटेड काही क्वेश्चन आला नाही तर की मागील प्रमोशन म्हणा, जीवनातले चेंजेस म्हणा. yes. मागील जीवनामध्ये बरेच कष्ट केलेले आहेत, आता तुला नवीन मार्ग निवडला पाहिजे जिथे कमी कष्ट असतील. हे मागचं जीवन जे आहे ते अतिशय दुःखमय, कष्टमय, कंटाळा, आव्हान, अशा गोष्टीशी मनुष्य हा नेहमी असाच वागतो. आणि मनुष्य जेव्हा शांततेकडे जातो तेव्हा तो एकांतामध्ये जातो. जसं ती अग्रेसिव्ह आहे मुलगी आणि तिने भरपूर रागाने क्रोधित झालेली आहे, कळलं का? पण आता तिला शीतलतेची आवश्यकता आहे. मेकर म्हणजे व्हॉट इज ऍक्च्युअली मेकर म्हणजे बनवणे. हो. आता इथं कीपर आहे म्हणजे शांतता ठेवा. शांतता रक्षक असा अर्थ. बरोबर. कीपर. शांत राहा, सायलेन्स. छान समजलं सर, धन्यवाद सर. ओके. आणखी काही प्रश्न?
आता मला वाटतं पुढचं कार्ड होणार नाही मॅडम, कारण अभिप्राय आता देतील मॅडम. नंतर मुकेश भाऊंचा क्लास आहे, तर तरी सुद्धा कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. आता पुढचं कार्ड लावायचं आहे मॅडम, तर लावा. पण ते लवकर आटोप करता येईल, पूर्णपणे हे देता येणार नाही. मग लावायचं की नाही तुम्ही सांगा. नको सर, आता पुढच्या वेळेला. ठीक आहे, चालेल. म्हणजे आज 14 पर्यंत झाले, मग ठीक. हरकत नाही. बरं, आता सर. आणखी काय विचारायचं? हा बोला बोला बोला. सॉरी, मला आज थोडं जॉईन करायला उशीर झाला. तुम्ही पहिलं कार्ड कोणतं दाखवलं ते जरा परत एकदा लावाल का, आणि त्याचं थोडंसं शॉर्ट मध्ये मला सांगाल का? एक मिनिट पाहतो, आता मला ते लावायला लागेल. एक मिनिट थांबा. हा हो. मग पहिल्यांदा जे कार्ड लावलं ते हे कार्ड होतं, नाईट. कळलं का? नाईट कार्ड. आता हे नाईट कार्डचा भाग जो आहे असा सांगितलेला आहे की योग्य विचार करणारा आणि त्या ठिकाणी आदर करणारा, त्याच्या हातामध्ये एक वेपन आहे आणि तो आता शांततेच्या ह्याच्यामध्ये चाललाय. ह्या जो लॉर्ड जो आहे त्या ठिकाणी तो नाईट म्हणजे रक्षण करता असं त्याचा उल्लेख आहे. कळलं का मॅडम? आता हो कार्ड सर. पाहिलं तुम्ही? हा. हो हो सर. तर आता दुसरं कार्ड जे आहे तर ते कार्ड लावतो. मग ते कार्ड पण पाहून घ्या. 2 नंबरचं कार्ड जे आहे हे शुक्र ग्रहाचं कार्ड आहे. हे मगाशी चर्चा झाली होती त्या शुक्र ग्रहाच्या कार्डावरती. हा, आलं लक्षात? हो हो हो. तिसरं कार्ड जे आहे हा सर, बस हे पहिलंच मी फक्त मिस केलं, दुसऱ्यापासून मग मी होते अटेंड केलं. तिसरं कार्ड हे आफ्रिकन लेडीचं कार्ड आहे. कळलं? अशा तऱ्हेने ह्या सगळ्या कार्डाचा आपल्याला उपयोग आणि जी काही व्याख्या तुम्हाला मी सांगितली, आता त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर विचारा आणि त्याच्यावरती आपण नंतर अभिप्राय घेऊ. हळदणकर मॅडम अभिप्राय सांगतील, मग समारोप करायचा असेल तर त्या ठिकाणी कुबल मॅडम करतील. आणखी तुम्हाला पण काय अभिप्राय करायचा असेल तर सांगू शकता, असं काही नाही. बोला. सर 10 नंबरच्या चालेल का? कार्डाचं थोडं सांगा ना लेडी. मी पण उशिरा आले, जॉईन झाले म्हणजे जरा. कार्ड असं सगळी परत लावायला लागले मॅडम, मी तुम्हाला पीडीएफ एक पाठवेल ना, प्रोग्राम पाठवून देईल. बरं आता सर. अभिप्राय घ्यायचा आहे, तुम्हाला काय हो विचारायचं सर, ते विचार. चालेल चालेल. मी लॉर्ड पासून आले होते. बरोबर आहे, पण तरी सुद्धा कसं आहे, सगळी कार्ड पुन्हा वाचायला गेलो तर माझ्याकडे तेवढा वेळ नाही. मुकेश भाऊंना क्लास द्यायचा आहे, आमचा कंटिन्यू क्लास बरोबर असतो सर. ना. हो चालेल सर. ठीक आहे. नेक्स्ट आणखी काही विचारायचं असेल तर विचारा. कार्डाचा पुन्हा लावणार नाही. कार्डाबद्दलचं काही विचार असेल किंवा आता जे शेवटचं कार्ड लावलं त्याबद्दल विचारायचं असेल तरी विचारा. जे कार्ड आता सरांनी रीड केले त्यापैकी जर काही शंका असतील तर शंका त्या संदर्भात विचारा. आहे कोणाचा प्रश्न? नसेल तर मग आपण अभिप्राय घेऊ. अभिप्राय घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हे करा. हळदणकर मॅडम. सर गेल्या बाहेर ते नाही आहेत का? नाही. ठीक आहे, चला. हा, कुबल मॅडम समारोप करून टाका. आणखी काही कुलकर्णी बोलणार आहेत का, अभिप्राय देणार आहात? कुलकर्णी बोलायचं आहे कोणाला? हॅलो सर. सर, खरं सांगायला गेलं तर शब्द नाहीयेत, पण एवढे का सगळे एके आपले वर्ग एवढे छान होतात आणि तुम्ही नवीन नवीन आम्हाला ज्ञान देताय, त्यामुळे खरंच माझ्याकडे तर शब्द नसतात सर बऱ्याच वेळेला बोलायला. मी फक्त तुम्हाला धन्यवाद म्हणेन आणि शतशः नमन करेन, एवढंच म्हणेन सर. धन्यवाद. हॅलो सर. धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्ते. आजची जी माहिती अप्रतिम अद्वितीय होती. म्हणजे वैश्विक ऊर्जा तुम्ही देताय आम्हाला असं मी म्हणेन. असंही म्हणतात ना की एखादा मार्ग असतो तो आपण चॉईस करू शकतो, तो तुमच्याकडे येतो, त्याबद्दल मी तुमचे अतिशय ऋणी आहे. धन्यवाद सर की ह्या वयात सुद्धा तुमचे कष्ट असे आहेत की हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचावं आणि अंधश्रद्धा पहिली दूर व्हावी, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट महत्वाची मला आजच्या समजलेली ती पाराची हे ते आणि हे कवड्यांचं हे मला ते नॉलेज म्हणजे फक्त इतिहास म्हणजे शिवाजी महाराजांचं मी बोललो मॅडमला ते, पण त्या गोष्टीचं नॉलेज तुम्ही अनाहूतपणे एकदम इझिली तुम्ही जे दिलं
तर थँक्यू म्हणणं म्हणजे परिस्थितीचा अपमान होईल आपला, तर काय आम्हाला तुम्हाला थँक्यू म्हणणं म्हणजे चुकीचं आहे. पण ग्रेटफुल आम्ही स्वतःला ग्रेट समजतो की तुमच्याकडनं आम्हाला नॉलेज मिळतंय. थँक्यू सर. म्हणजे मी तुमचे धन्यवाद देऊ म्हणजे कसं माणूस हेच कळत नाही. आता इतके वर्ष आपण एकत्र, तुम्ही आम्हाला म्हणजे मी तुमच्या बरोबर आहे, नॉलेज मिळतंय आणि जॉब सांभाळून तुम्ही मला ते मिळतंय हे मी दैवी शक्तीच मानतो. कारण आमचा जॉब तुम्हाला माहित आहे की कंडिशन्स काय आहेत तरी सुद्धा हे एक माध्यम म्हणून तुमच्यावर कॉन्टॅक्ट मध्ये राहतोय. मी स्वतःला ग्रेट समजतो की कुठेतरी पुण्य माझी आहे की त्यांच्या माध्यमातून मला नॉलेज मिळतं. त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू. बरं, ठीक आहे. आता कुबल मॅडम तुम्ही समारोप करा. नाही, कोण ह्या बोलतायत वाटतं. ठाकरे मॅडम बोलायचंय का? नाही सर, नाही मॅडम. हा, ठीक आहे. सर तुम्हाला नमस्कार. मुकेश भाऊ तुम्हाला पण नमस्कार. आणि शिंदे साहेब तुम्ही पण छान अभिप्राय दिला, तुम्हालाही नमस्कार. तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आज आपण 9 नंबर पासनं 9 ते 14 कार्ड्स वाचले. तर त्यातलं पहिलं होतं नाईट. नाईट म्हणजे सरदार किंवा रक्षणकर्ता अशा अर्थाचं. पण इथे हे एंजल्स कार्ड आहे म्हणून आपण ह्याला असं खूप सुपेरियर संत असं पण म्हणू शकतो. आणि त्याचं म्हणजे कीवर्ड म्हणजे त्याच्या खाली जे लिहिलेलं असतं, असं लिहिलं होतं ना, बी ब्रेव अँड ऑनेस्ट, म्हणजे शूर आणि प्रामाणिक व्हा अशा अर्थाने. पण म्हणजे हे कार्ड टोटली पॉझिटिव्हच आहे. आपल्याकडे म्हणजे जातकाला तर आपण त्याला म्हणजे सांगू शकतो की तुझ्या अपेक्षेप्रमाणे सर्व गोष्टी म्हणजे त्याला मिळतील अशा अर्थी, किंवा त्याला न्याय हवा असेल तर न्याय पण मिळेल अशा अर्थाने. आणि 2 नंबरचं आहे ते लेडी. पण नुसतं लेडी असं त्याचा अर्थ नाही की म्हणजे एक कुलीन स्त्री किंवा महिला किंवा देवता अशा अर्थाने आपण घ्यायचं, कारण एंजल कार्ड असल्यामुळे. आणि हे शुक्र ग्रहाच्या अखत्यारीतलं आहे, कारण ते दिसतच आहे. म्हणजे जे वातावरण किंवा तिच्या हातात पण आहे ते फळ आहे, ते फळ असं कापलेलं दिसतंय. त्याच्या बिया ज्या आहेत त्या पेंटॅकल्स सारख्या अशा दिसत आहेत. आणि त्याचा कीवर्ड एन्जॉय ग्रोथ अँड रिप रिवॉर्ड्स, म्हणजे तुम्ही वाढीचा किंवा प्रगतीचा आनंद घ्या आणि बक्षिसे मिळवा अशा अर्थाने. पण म्हणजे आर्थिक भरभराट होईल असं पण आपण सांगू शकतो. मान सन्मान मिळेल आणि ग्रोथचे पण कार्ड आहे. कोणीतरी विचारलं होतं म्हणजे संततीच्या संदर्भात, म्हणजे कुठल्याही संदर्भात असेल तरी म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होईल असं आपण त्या कार्डद्वारे सांगू शकतो. त्याच्यानंतर 11 नंबरचं कार्ड लॉर्ड, परमेश्वर किंवा बॉस, माय लॉर्ड आपण असं म्हणतो ना. आणि हे मंगळ ग्रहाचं दिसतंय, कारण ते 2 मेंढे वगैरे आहेत. म्हणजे मेष राशीच्या अखत्यारीतलंच हे कार्ड आहे. म्हणून मग समजा कोणी आपल्याला की नोकरीसाठी म्हणजे डिफेन्सला किंवा पोलिसी खात्यात अशा ठिकाणी हे लोक असू शकतात. आणि अधिक हे टेक चार्ज विथ ऑथॉरिटी, म्हणजे अधिकाराचा कार्यभार सांभाळा अशा अर्थाने. आणि त्या म्हणजे ते कार्ड आलं तर आपण जातकाला असं पण सांगू शकतो की तुमचे सर्व कामं होतील, परिस्थितीप्रमाणे वागा आणि तुमच्यावर परमेश्वरी कृपा आहे. मग 12 नंबरचं आहे मेडिसिन मदर. तर ही म्हणजे छान वाटली, पण ती वेगळी, म्हणजे आफ्रिकन देवता आहे. ते गळ्यात बऱ्याच कवड्यांच्या माळा आहेत, काय काय आहे. ती दैवी कार्ड आणि मॅजिक कार्ड सरांनी शब्द वापरला तो जास्त म्हणजे तिथे योग्य वाटतो. म्हणजे जर जातक आजारी असेल आणि आपल्याला समजा कोणी विचारायला आलं आणि हे कार्ड आलं, तर आपण त्यांना सांगू शकतो की तुमच्यात लवकरच म्हणजे ह्या आजारात परिवर्तन येईल, म्हणजे तुम्ही बरे व्हाल अशा अर्थाने आपण सांगू शकतो. आणि इथे त्यांचा कीवर्ड त्यांनी असं दिलाय, ऑनर युअर इन्नर नोईंग, म्हणजे तुमच्यात असलेल्या आंतरिक ज्ञानाचा तुम्ही उपयोग करा असं. आणि मग 13 नंबरचं ओरॅकल. ओरॅकल म्हणजे हे दैवी संकेत सांगणारी ती महिला अशी दिसते. म्हणजे तिच्या हातात ते धूप आहे आणि ती खूप अशी तल्लीन झाली आहे. म्हणजे आता तिला काहीतरी इन्फॉर्मेशन असं हायर सेल्फकडनं मिळते असं वाटतं, आणि मग ती आपल्याला ते सांगणार आहे. म्हणजे वेट फॉर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असं त्यांनी तिथं लिहिलं होतं. म्हणजे महत्वाच्या माहितीची प्रतीक्षा करा. म्हणजे ह्या कार्डमध्ये प्युरिटी पण आहे, सत्यता पण आहे आणि उपासना करा. म्हणजे तुम्ही उपासना करा मग तुमचे कामे होतील असं त्याचा अर्थ आहे. आणि 14 नंबर पीस कीपर, म्हणजे शांतता रक्षक असं.
तर हे तर टोटली मेष राशीचं कार्ड दिसते. कार्ड मागे तो मेंढा पण आहे. आणि त्या स्त्रीच्या हातात आधी ती जरा अशी रागवलेली दिसते, हातात दंडक आहे, रागाने पण बघते. म्हणजे मागच्या म्हणजे जातकाला तर आपण असं सांगू शकतो की तुमच्या मागील जीवनात बरीच काहीतरी क्रांती झालेली आहे, पण आता तुम्हाला शांतता मिळेल. आणि तुम्ही म्हणजे काय म्हणतात तशी अग्रेसिव्ह भूमिका घेऊ नका अशा अर्थाची ना, असंच ना सर? हा, तर असं म्हणजे तुम्हाला कीप सायलेन्स, कीप कीप सायलेन्स. सायलेन्स म्हणजे तुम्हाला आता तुमच्या जीवनात शांतता येईल अशा अर्थाचं हार्मोनियस रिझोल्युशन इज पॉसिबल असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे सामंजस्यपूर्ण असं ठराव संभवतो, किंवा म्हणजे तुम्हाला आता तुमचं जीवन शांततापूर्ण होईल. तर एकंदरीत आपण आज हे 9 ते 14 कार्ड्स वापरले आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की हे कार्ड्स खरंच खूप उपयोगी आहे. मी कालचं उदाहरण मुकेश भाऊ, फक्त 2 मिनिट तुम्हाला वेळ नाही होणार, मला का सांगू द्या, कारण हा म्हणजे एक अनुभव म्हणून. तर काल माझी दाढ म्हणजे ती हे दुखत बिकत नाही माझे दात कधी, पण असंच हे करता स्वयंपाक करता माझ्या लक्षात आलं की त्याचा एक पार्ट तुटला. आणि तुटला तर तो जो राहिलाय ना, म्हणजे आता सुद्धा मी बोलते, मी कापसाचा बोळा ठेवलाय, पण म्हणजे ते एकदम असं अणकुचीदार म्हणजे सुईसारखं टोक त्याला. तर मी काहीच नाही, तर आपलं आर्क एंजेल ते कोण आपल्या मायकेल आणि दुसरे कोण सर विसरले नाव, राफेल. तर त्या राफेलचं मी इतकं म्हणजे मनापासनं म्हणजे हे केलं, म्हणजे मला जाणवत होतं की म्हणजे मी असं म्हटलं की नाही, मी क्लिनिकमध्ये नाहीच जाणार, मला तुम्ही हे बरं कराल अशी मला अगदी पूर्ण खात्री आहे. आणि म्हणजे मला इतकं छान वाटलं. नाही तर काल मला ती जीभ असं त्या दातावर म्हणजे इतकं सुईसारखं टोक बघाय ना, तर म्हणजे ते ठेवलं की मला काही खाणं पिणं ते तर द्या सोडून, समजा त्याच्याशिवाय मी राहू शकते, पण मी बोलू पण अशी नीट नव्हते शकत. तर हा माझा म्हणजे स्वतःचा अनुभव म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की म्हणजे श्रद्धा तर हवी, याला काय अंधश्रद्धा नाही म्हणत, पण श्रद्धा ही अशी काय म्हणायचं पॉझिटिव्ह वेने आपण घेतलं तर आपले कामं नक्कीच होतात. आणि तुम्ही त्या पारा कवडीचा पण उल्लेख केला ना, तर ते मी स्वतः पण केलं. त्या हे आपलं जिथं पूजेचं साहित्य मिळतं ना तिथं मिळतो, आणि तो प्युअर पण असतो, कारण तो खाली पडला इतका पळतो इकडे इकडे इकडे, त्याला ते कागदावर धरून उचलावं लागतं. सर म्हणतात तसं ती आयदर तुम्ही पिवळी घ्या किंवा ती चॉकलेटी रंगाची काळे टिपके असलेली ती, आणि त्याच्यात भरता पण येतो, असं कागदांनीच असं हे करून पटकन, आणि एमसीलनी जर त्याला आपण सील केलं ना तर जास्त चांगलं. कारण हे म्हणजे कवडी ही लक्ष्मी प्रतीकच आपण मानलेली, आणि पारा भरला तर सर म्हणतात तसं ते महादेवाचं, म्हणजे ते दोन्ही एकत्र करून. कारण मी जेव्हापासून मला माहीत झालंय, मी प्रत्येक लक्ष्मी पूजनाला एक तरी अशी कवडी करतेच, आणि त्याचे अनुभव पण खूप छान आहेत. तर सर एवढी छान माहिती तुम्ही देता त्याबद्दल सगळ्यांतर्फे तुमचे खूप 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 म्हणजे कोटी धन्यवाद, आणि तुम्हाला कोटी वंदन. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू. धन्यवाद. मुकेश भाऊ, तुम्हाला क्लास जायचा आहे? हो सर. बरं, तर सगळ्यांना धन्यवाद उपस्थित राहिल्याबद्दल. थँक्यू सर. थँक्यू सर. गुड नाईट सर. गुड नाईट.